श्रावण महिना हा महादेवाची सेवा करण्यासाठी जितका पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो, त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली जाते। तुम्हाला ज्याही कोणत्या ग्रंथाची पारायण करायची असतील तर ती पारायण तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता, जसे की गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, त्याचबरोबर विविध व्रतवैकल्यांची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तीही तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, या श्रावण महिन्यामध्ये आपल्या गुरूंची सेवा तर आपण करायलाच हवी। कारण बघा, जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपलं रक्षण करतात, पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात तेव्हा देवही काही करू शकत नाही। इतकं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे। जर तुमच्या कुंडलीतील तुमचे सगळे ग्रह नकारात्मक असतील, निगेटिव्ह प्रभाव तुमच्या आयुष्यावर टाकत असतील, आणि जर फक्त तुमचा गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर तुमचे जे सगळे निगेटिव्ह ग्रह आहेत, ज्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो, फक्त आणि फक्त गुरुग्रह मजबूत असल्यामुळे आणि आपल्या गुरूंचे पाठबळ प्रबळ असल्यामुळे। त्यामुळे गुरूंची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे। आता गुरूंची म्हणजे आपल्या स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कोणती आहे? ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं। स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। नित्य सेवेमध्ये आपण रोज 3-3 अध्याय पठण करत असतो। ती नित्य सेवा तर करायचीच आहे, पण आता श्रावणातला गुरुवार आहे म्हणून या श्रावणी गुरुवारी एक मांडी पारायण स्वामी चरित्र सारामृताचं आवर्जून करा। आता तुम्हाला या गुरुवारी शक्य नाही झालं, पुढच्या गुरुवारी करा, त्याच्या पुढच्या गुरुवारी करा, पण श्रावणातील एका तरी गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। आता एक मांडी पारायण म्हणजे काय, तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी संपूर्ण हे 1 ते 21 अध्याय पठण करणं, मध्ये कोणाशीही बोलायचं नाही, मध्ये उठायचं नाहीये, आणि पूर्ण हे अध्याय पठण करून झाल्यानंतर हा ग्रंथ देवघरासमोर ठेवायचा। या ग्रंथाला काहीतरी साखरेचा, गोडाचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर स्वामींची आरती करून आपण आपलं आसन सोडायचं आहे। याप्रमाणे एक मांडी पारायण करायचं असतं। आता हे एक मांडी पारायण जे आहे ते तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, तुमच्या वेळेनुसार। तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि तिथे समोर बसून सुद्धा वाचन करू शकता, पण हे शक्य नसेल तर फक्त देवघरासमोर बसायचं आणि हे संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे। फक्त पारायण करताना देवासमोर दिवा लावायचा, बसायला आसन घ्यायचं आणि धूप अगरबत्ती लावून आपल्याला पारायण करायचं आहे। ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी अंथरूण पांघरून सोडून टेबल खुर्चीवर बसून हे ग्रंथ पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं। घरामध्ये कुठेही बसून तुम्ही हे पारायण करू शकता, जर तुम्ही देवघरासमोर बसून हे पारायण करू शकणार नसाल तर। पण पारायण करताना घरात कुठेही करा, देवघरासमोर दिवा आणि एक अगरबत्ती आवर्जून लावा आणि मग जिथे कुठे तुम्हाला पारायण करण्यासाठी बसायचं आहे तिथे बसून तुम्ही निवांत पारायण करू शकता। गुरुवारी आपण स्वामींची सेवा म्हणून हे स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण करतोय, तर या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये, आपण खायचं नाहीये आणि घरातील इतर मंडळींना सुद्धा खाऊ द्यायचं नाहीये। कारण हा श्रावण महिना तर आहेच आहे, त्याचबरोबर श्रावणातील गुरुवार आहे, त्यामुळे घरामध्ये बनवायचंही नाही, खायचंही नाही, आणि फक्त या गुरुवारी ज्या दिवशी आपण वाचन केलेलं आहे त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आता काहींचा प्रश्न असाही असेल की मासिक पाळी आहे किंवा सुतक आहे किंवा गुरुवारी कुठेतरी गावाला जायचं आहे तर गुरुवारी आम्ही हे पारायण करू शकत नाही, तर अशा वेळेला श्रावण महिना हा संपूर्ण पवित्र महिना आहे। या श्रावण महिन्यातील कोणत्याही एका दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा करणं शक्य आहे त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं। कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, या मताची मी आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही सेवा करताना, कोणतेही पारायण करताना नियमांना घाबरू नका। पूजा मांडणी अशीच असायला हवी, तशीच असायला हवी, या गोष्टींना घाबरू नका। पारायण असंच करायला हवं, त्याचे नियम असेच आहेत, असंच वाचलं पाहिजे असं अजिबात नाहीये।
कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाची पूजापाठ करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. मी ज्या गोष्टी सांगते ते बरोबर, तुम्ही करताय ते चुकीचं, किंवा अजून एखाद्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही ऐकताय, जे तुम्ही बघताय ते बरोबर आणि तुमची पद्धत चुकीची, असं अजिबात नाहीये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनुसार सगळ्या गोष्टी शेअर करत आहे आणि तुम्ही पण तुमच्या घरी ज्याप्रमाणे सेवा पूजापाठ करत आहात ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करत आहात. त्यामुळे यामध्ये चूक बरोबर असं काहीही नाहीये. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये. त्याच्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली, देव मला शिक्षा देणार, देव माझं काहीतरी वाईट करणार, असं अजिबात नाहीये. कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही होत असतं ते आपल्या कर्मानुसार वाईट होत असतं आणि जे काही चांगलं होत असतं ते आपले चांगले कर्म आणि कुठेतरी आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद आणि ज्याही काही आता आपण सेवा करतोय त्या सेवेमुळे सगळं चांगलं होत असतं. त्याच्यामुळे देव वाईट करतो, असं होतं तसं होतं, या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका. कारण काय आहे ना, या अवघड करून सांगितलेल्या नियमांमुळे, या भीतीदायक व्हिडिओंमुळे ज्यांची सेवा करण्याची इच्छा असते तर ती सुद्धा लोक नियमांना घाबरून सेवाच करत नाहीत, इच्छा असूनही सेवा करत नाहीत. कारण का, की नियम एवढे अवघड आहेत, ते आम्ही पाळू नाही शकत, मग हे नियम नाही पाळले तर आमच्यासोबत काहीतरी वाईट होणार, चुकीचं घडणार, असं अजिबात नाहीये. डोक्यातून काढून टाका. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते फक्त आणि फक्त आपल्या वाईट कर्मांमुळेच होत असतं. बाकी कोणीही आपलं काहीही वाईट करू शकत नाही. आणि देव गुरु त्यांची तर तुम्ही सेवा करताय, त्यांना तुम्ही तुमचे आई वडील बंधू सखा गुरु सर्व काही मानताय. तुमचे आई वडील, तुमचे गुरु, देव तुमचं वाईट कशाला करतील हो? या उलट तुम्ही ज्याही काही सेवा करतात त्यामुळे तुमचे जे वाईट प्रारब्ध असतात, तुमच्या भोगाची जी तीव्रता असते ती कमी होते आणि अलगदपणे स्वामी महाराज किंवा तुम्ही ज्याही देवतेला मानता ती देवता तुमच्या आयुष्यामध्ये जर कठीण काळ सुरू असेल तर त्यातून तुम्हाला बाहेर काढते. नाहीतर आजकाल तुम्ही बघू शकता, थोडेसे काही वाईट दिवस आले की लोक कसा विचार करतात, टोकाचं पाऊल उचलतात आणि आपण असे कितीतरी आयुष्यामध्ये कठीण काळ पार करून पुढे आलेलो आहोत आणि आजही आयुष्य जगत आहोत. का? कारण आपल्या पाठीशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे, मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि जीही काही आपण सेवा करत आहोत त्याचं हे पुण्यफळ आहे. नमस्कार.